नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत एका अद्भुत ठिकाणी जिथे इतिहास आणि निसर्ग एकत्रित होतात। होय, आज आपण पाहणार आहोत जयगड किल्ला, जो किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला आहे। चला तर मग जाऊया, आपल्या सफारीला सुरुवात करूया। जयगड किल्ला हा एक भव्य आणि प्रभावशाली किल्ला आहे। किल्ल्याची रचना ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे। किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराची रचना मजबूत आणि सुरक्षित आहे। प्रवेशद्वाराच्या आसपासच्या भिंतींचा उपयोग आक्रमण रोखण्यासाठी केला जात होता। किल्ल्याच्या आत प्रवेश करताच एक वेगळीच आणि भव्य वास्तू आपल्याला पाहायला मिळते। जयगड किल्ल्याच्या भिंती अत्यंत मजबूत आणि दगडी बनवलेल्या आहेत। किल्ल्याच्या भिंती जवळपास 10 ते 12 मीटर उंच आहेत आणि जे त्याच्या सुरक्षतेला महत्त्व देतात। मित्रांनो, मी प्रसाद मस्कर एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आपण आलोय आता गणपतीपुळेचं दर्शन घेतलं। कोकणामधील गणपतीपुळे आहे, तिथे दर्शन घेऊन आपण आता गणपतीपुळे पासून जवळपास 11 किलोमीटर अंतरावर हा जयगड असा फोर्ट आहे। हा जलदुर्ग आहे आणि 16व्या शतकात याची बांधणी केलेली आहे। आणि बघू शकता मागे एकदम समुद्र किनारा आहे आणि इकडे जे जयगड बोटी आहे, जयगड जो फोर्ट आहे तो तिथे आहे। अशा प्रकारे हा जयगड फोर्ट आहे आणि तुम्ही बघू शकता सागरी दुर्ग असल्यामुळे याची तटबंदी तुम्हाला एकदम मजबूत आणि अभेद्य अशी तटबंदी आहे। जागोजागी तोफा वगैरे ठेवण्यासाठी जागा आहेत किंवा शत्रूपासून आक्रमण होण्यापासून संरक्षण करण्यासाठी जागोजागी सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या खोबण्या किंवा तोफखाना ठेवण्यासाठी जागा आहेत। मध्ये मध्ये हे असे तुम्हाला फोर्ट्स दिसतील। या ठिकाणी बुरुज आहेत आणि बुरुजांवरती सुरक्षा रक्षक असतात त्यांच्यासाठी राहण्याची सोय वगैरे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। याशिवाय या किल्ल्यावरती गणपतीचं मंदिर आहे, अनेक 2-3 गुहा आहेत। याशिवाय धान्याची कोठारं, पाण्याच्या विहिरी देखील या गोड्या पाण्याच्या एवढा जवळ समुद्र असून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला गोड्या पाण्याच्या विहिरी तुम्हाला या किल्ल्यामध्ये आतमध्ये पाहायला मिळतील। आणि अतिशय चांगला असा जलदुर्ग आहे। सपाटीवर येते चढायला वगैरे काही मशक्कत नाही। गाडी डायरेक्ट किल्ल्याच्या मुख्य द्वार आहे, तिथे गाडी येते आपली, तिथून तुम्ही हे करू शकता। डायरेक्ट 15-20 मिनिटात तुमचा जयगड फोर्ट पूर्ण एक्सप्लोर करून होऊ शकतो। जर तुम्ही गणपतीपुळेचा प्लॅन बनवताय तर जयगड फोर्टला नक्की भेट द्या, कारण की किल्ले हे आपले इतिहास आहे आणि आपला इतिहास आपण कुठेतरी जागृत ठेवला पाहिजे आणि आपल्या इतिहासाची आपल्या पुढच्या पिढीला आपण जाणीव करून दिली पाहिजे। तर तुम्ही देखील नक्की जयगड फोर्टला भेट द्या आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जयगड किल्ल्यावर एकूण 4 बुरुज आहेत आणि जयगड किल्ला हा सैनिक दृष्टिकोन, सागरी आरमारासाठीचे स्थान आणि मजबूत रचना यांसाठी प्रसिद्ध आहे। आजही किल्ल्याच्या भिंती आणि रचना बऱ्यापैकी सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतात। किल्ल्यावरून दिसणारा समुद्राचा नजारा एकदम जबरदस्त आहे। इथून अरबी समुद्र पूर्णपणे दिसतो। एकीकडे जयगड खाडी आणि दुसरीकडे विशाल समुद्र। या किल्ल्याचा इतिहास थोडक्यात सांगायचं झालं तर 16व्या शतकात सुमारे 1570च्या दरम्यान बहामानी साम्राज्य आणि आदिलशाहीच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला असावा असं मानलं जातं। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सागरी आरमार विकसित करताना या किल्ल्याचे महत्त्व ओळखले आणि हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला। जयगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारासाठी एक प्रमुख बंदर आणि संरक्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता, कारण की या किल्ल्याची तटबंदी जेवढी मजबूत होती तेवढेच किल्ल्याच्या बाहेरून असणारे जे खंदक होते ते या किल्ल्याला सुरक्षितता प्रदान करत होते। भौगोलिकदृष्ट्या सांगायचं झालं तर हा किल्ला रत्नागिरी शहरापासून 22 किलोमीटर अंतरावर आहे आणि गणपतीपुळे जे कोकणातील प्रसिद्ध देवस्थान आहे तेथून हा किल्ला अवघ्या 11 किलोमीटर अंतरावर आहे। जर तुम्ही गणपतीपुळेचा प्लॅन बनवताय तर या किल्ल्याला नक्की भेट द्या। या किल्ल्याचं भौगोलिक स्थान आणि या किल्ल्यावर असणाऱ्या वास्तू, येथील रचना हे आजही आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देतात। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला आंग्रे घराण्याच्या ताब्यात गेला। नंतर इंग्रजांनी 1818 मध्ये हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला। किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला पडक्या वाड्याचे अवशेष दिसून येतात। त्याच्याच बाजूला प्राचीन पाण्याचं टाकं देखील आहे आणि किल्ल्यामध्ये विहीर देखील आहे। त्या काळी पाण्याची व्यवस्था कशी केली जात होती याचं हे उत्तम उदाहरण होतं। याशिवाय किल्ल्याच्या आत एक लहानसं गणपती मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी स्थानिक लोक आजही पूजा अर्चा करत असतात। तर मित्रांनो, जयगड किल्ल्याची सफर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। धन्यवाद।